काय वाटतं तुम्हाला आता हे शिकल्यावर? काय वाटतं का? आता जवळजवळ 15-20 दिवस झाले ना. आजच्या काळात जेव्हा प्रत्येक पाऊल नव्या आव्हानांना सामोरं जातं, तेव्हा महिलांचं स्वसंरक्षण हे केवळ गरज उरत नाही, तर ती एक शक्ती बनते. महाविद्यालयाच्या मुली आत्मनिर्भर बनाव्यात, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा आणि त्या स्वतःचं संरक्षण करण्यास सक्षम व्हाव्यात, या उद्देशानं महाराष्ट्र शासन पुढं आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या या आवाहनावरून जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई संचलित कला आणि विज्ञान महाविद्यालय पाटोदा यांच्या वतीनं महाविद्यालयातील मुलींकरिता 3 महिन्यांच्या कराटे प्रशिक्षण कोर्सचं आयोजन करण्यात आलं आहे. प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम आणि पाटोदा येथील कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक सोमनाथ खाडगे यांच्या मार्गदर्शनावरून पाटोदा येथील कला आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग आणि क्रीडा विभाग या कराटे प्रशिक्षण कोर्ससाठी परिश्रम घेत आहे. विद्यार्थी विकास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कल्पना खारगे आणि क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण शिलेदार यांच्यासह प्राध्यापक बंडू लोखंडे आणि इतर प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी या प्रशिक्षण कोर्ससाठी परिश्रम घेत आहे. हा केवळ एक प्रशिक्षण कोर्स नाही, तर शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळ देणारी एक संधी आहे. प्रशिक्षित कराटे प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. संकटात शांत राहून कसा निर्णय घ्यायचा आणि स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हेही त्यांना या माध्यमातून शिकवलं जात आहे. कराटेमुळे केवळ शरीर नव्हे तर मनही बळकट होतं, मुली निर्भय बनतात. या कोर्समुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढतो, शिस्त आणि एकाग्रता निर्माण होते. त्या उभ्या राहतात, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. आता वेळ आहे स्वसंरक्षण शिकण्याची, सशक्त होण्याची आणि निर्भयतेचा मंत्र आत्मसात करण्याची. स्वसंरक्षण हेच खरं सशक्तीकरण. एम्पॉवर्ड गर्ल्स, सेफर सोसायटी. कराटे प्रशिक्षणाचा हा उपक्रम मुलींच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी एक भक्कम पाऊल आहे. प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे, प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण प्रधान यांच्यासह मी प्राध्यापक पापू गोक्षे, कला आणि विज्ञान महाविद्यालय पाटोदाच्या मराठी विभाग आणि लाईव्ह ब्रॉडकास्ट कमिटीच्या वतीनं धन्यवाद.